आज मी फार खुश आहे कारण दोन धुरंधर पाहुणे या मंचावरती येणार आहेत. खवय्यांनो असं म्हणतात, प्रेक्षकांना रडवणं किंवा त्यांना हसवणं सुद्धा फार अवघड असतं, पण सोप्या सोप्या शब्दातून विनोद निर्मिती करून त्यांच्यावरती ताबा मिळवणं, त्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणं आणि विनोदातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणं हे अत्यंत अवघड काम आहे. आणि गेली अनेक वर्ष दोन मराठी नाट्यसृष्टीमधले, मालिका सृष्टीमधले आणि चित्रपट सृष्टीमधले हे धुरंधर कलाकार प्रेक्षकांचं तहे दिलसे, मनापासून आणि निखळ मनोरंजन करतात. ते आज इथे येत आहेत. त्याचं कारण असं आहे, सगळ्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाची आणि त्यातल्या या दोन ताकदीच्या उत्तम नटांची. स्वागत करूया अंशुमन विचारे आणि मकरंदा नासपुरे. तर पदार्थाकडे जाऊया मकरंजी आणि हे बघ, अंशुमनजी. तुला मी एक सांगतो, अंशा जितका चांगला खवय्या आहे तितकंच तो बनवतो सुद्धा चांगलं. आणि माझं वैशिष्ट्य काय, मी भांडे घासण्यात अत्यंत चांगला आहे, त्यामुळे मला माझं काम कळलेलं आहे. अंशा हा अतिशय चांगला कुक आहे याची तुला खात्री पटेल. आणि दोन भांडी मी तुला विसळून दाखवून त्याची खात्री पटेल तुला. मला त्यांना हे माहितीये की मी त्यांना ऍट एनी कॉस्ट भांडे विसळ आहे म्हणणार नाही. का नाही, मी कसं म्हणेन मकरंदा असं कसं दादा? मी आलाय? विसळेन, काहीतरी मला सहभाग काय पाहिजे ना नाही. पण. पण ठीक आहे, पण आपण पदार्थ नेमका काय होतो ते काय बघूया. होतं शंकर्या, शेवटी कधी ना कधी तरी आपलं उघड्यावर येतच असतं. घरात काय करतोय बाहेर दाखवावंच लागतं कधी ना कधी. स्वयंपाकघरात जाऊया जी आणि मुंबाडची तंजुळा आहे. आपल्या हे. तुंबाडच्या मंजुळेविषयी खूप काही जाणून घेऊया. Perfect. येस, देअर यू आर. या पदार्थ ठरलाय का तो ठरवायचा? नाही नाही, ठरलं. ठरलेला आहे ठरलंय? आमचा पदार्थ. माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ आहे कोणता? शहाळ्याची भाजी. भाजी. शहाळ्याची भाजी. भाजी. म्हणजे शहाळ्याची आतली जी मलाई मिळते त्याचा Correct. वापर करतो का आपण? त्याची भाजी. पण लागणारं साहित्य सांगा अंशुमन सर. शहाळ्याची भाजी म्हटल्यानंतर पहिल्यांदा शहाळ. वा हा, हे पहा, हा, हे म्हणजे थोडस जाडसर आणि क्रीमी. हे ओलं. हा, बरं. त्याच्यानंतर दही, दही नाही, ते क्रीम आहे. क्रीम क्रीम, क्रीम त्यानंतर हे आलं. अद्रक, त्यानंतर मीठ, चक्री फूल आणि हा वेलदोडा आतून जो हसतोय हा, तो वेलदोडा. वेलदोडा, त्यानंतर हे आपली काळी मिरी. काळी मिरी, लवंग, मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा आणि शहाळ्याचं हे पाणी. शहाळ्याचं पाणी आणि एवढी- काजू पण आहे. काजू आणि पण. काजू तर आहेच. आपण कोकणातल्या, हा तुटका आहे थोडासा, हं. त्याच्यामुळे तो चांगला दिसत नव्हता. वा. चला, साहित्य आता झालेलं आहे. कृती काय करायची पहिल्यांदा? आपण हा, पॅन घेऊया. अंशा, सांग पटापट. मी तुला जे शिकवलंय ते पटापट ओके, मान. बरं. गॅस तर पेटवशील. हो हो, हे काय आपला आहे, शंकर आहे ना. हे बघ, त्यालाही- त्यालाही. गॅस झाला. बरं, काय आपण पाहिजे घेतलं. तुला आता? तेल. तेल. हो. वा, देतो तेल म्हणजे. फ्री. बस बस बस. वा, ओके. आता काय? तेल तापू तर दे. शहाळ्याचं पाणी. नाही शहाळ्याचं नाही, पाणी. direct नाही नाही, मी पिऊ का? त्यात नाही. नाही. बदलते सगळं. हो. अरे आपण पहिल्यांदा कांदा घेऊया. आता मिरची. मिरची. मिरची हा. मिरचीवरनं आठवलं, हम्म. आपला एक मित्र आहे भारत गणेशपुरे, हो विदर्भातील सगळे रत्न आहे. हो, खरंच आहे. आणि भारत्याने एकदा मला विदर्भात आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा पार्टी दिली होती. हम्म. अबे चल बे, तुले खाऊ घालतो ना बे. एका ढाब्यावर नेलं आणि चिकन मागवलं. बर. मी म्हणलं भारत्या, मला ते तिखट बिकट नको हा इथलं काही. आज नाही बे. वेटरला सांगताना, अबे आले फिक्क चिकन दे आणि आम्हाला डबल तेल दे. फिक्क आणि आम्हाला डबल तेल. हा, आणि ते फिक्क चिकन आलं. याच्यानंतर काय टाकायचं? लसूण. लसूण. तर मी ते फिक्क चिकन पहिला घास खाल्ला शंकर्या, हं. आणि शरीरातनं जिथून जिथून घाम फुटतो तिथून सगळीकडनं घाम फुटतो. बार म्हणलं, हे काय चिकन आहे? पहिल्या ह्याच्यातच झर्र झटका. हा. भारतीय ओरडला त्या वेटला, अबे तुला सांगितलं होतं ना. मी तर म्हणलं फिक्कच आहे ना. मला मालूम आहे ना, तुम्ही यायचं फिक्क सांगितलं आणि मला तुमचं डबल तेज. मला ऑर्डर आहे ना. आणि ते डबल तेज त्यांचं आणलं. हा. तर त्या भारत्याने आणि त्याच्या मित्राने घास खाल्ला ना, बे फिक्क आहे बे हे. असं करून एक तिकटाची बशी मागवली. तिकटाची बशी, आणि ते पेरत पेरत खात होते. हे एवढं तिखट खातो फार. हो, मी 2 घासात उरकून माझं बघत बसलो त्यांच्याकडे. थोडं टाक. आता नाही खात, आता तो मुंबईकर झाल्यामुळे आता गेली सवय. ऐकून मला पण तेव्हा थोडं थोडं. बरं. अरे बापरे. अरे सगळं वा, टाकून दिले. वा. कोकणातला माणूस हातचे राखून काजू कसं टाकणार? कोकणातला आहे ना म्हणून हातचं राखून करतो. हा. तर आता हे परतून झालेलं आहे. हा. हो.
तर परतून आपण झालंय. आता हे मिश्रण एका बाउल मध्ये आपल्याला काढायचंय. आपण काजू, कांदा, लसूण मिरची, लसूण हे सगळं परतून घेतलं. परतून घेतलेलं आहे. कृती आता काय? याच्यामध्ये शाळेचं पाणी टाकायचं. ह्याच्यातच टाकायचंय. टाका. बाउल भर. बाउलभर टाका. हा 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 हा. आपण ह्याला मस्त मिक्सरमध्ये टाकून मस्त पेस्ट करूया. पेस्ट पेस्ट करून छान. घेऊया. दिग्दर्शकाला सहाय्य करणारा एक सेट वरती असिस्टंट डिरेक्टर असतो. हो ओके. तो दिग्दर्शकाचा बराच भार हलका करतो. बरोबर. आमच्या या कार्यक्रमामध्ये मलाही एक मदतनीस आहे. हो त्या कॅमेऱ्याला आपण इकडे बोलवलं की ते येतात, या. घेऊन जातात आणि पेस्ट करून घेऊन येतात. या वा. या आपण या. पेस्ट करून आणलात तर बरं होईल. येस, या पेस्ट प्लीज. पेस्ट प्लीज. आहा. येस. धन्यवाद. 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 थँक्यू. वा, ही शाळेची जी एकदम लुसलुशीत मलाई आहे त्याची पण पेस्ट करायची आहे. जे लगेच mix करू ना करायचं. आपण. इन्स्पिरेशन स्फूर्ती कुठूनही घ्यावी. एक बरं झालं की प्रेरणा येताना कुठून येताना येते? सांगितलंस की मी फक्त भांडी घासायचं काम करतो. हा. घेऊन सगळं स्पष्ट करून टाकलंस ते बरं झालं. हो हो. बरं, ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही, आहे? अजिबात नाही, आहे पाणी. ऑलरेडी पाणी आहे अरे देवाची करणे आणि नारळ. नारळाचं पाणी. शंकर्या. सुंदर नारळाची अशी जी मलाई आहे त्याची मलाई. पेस्ट आपण करून घेऊ. वा वा. शेवटी खवय्यांचं काहीतरी असतं की नाही. हो हो बघा मकरंजी बघा बघा. तुम्हीच बघा. हो 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 क्या बात आहे. आमची ही पेस्ट झालेली आहे. आता तुम्हाला दिलेली पेस्ट झाली असेल तर ती आणाल का? घेऊन या पेस्ट द्या. हा, हा, हा. या. ही आलेली आहे पेस्ट. येस. आता यामध्ये ही पेस्ट आपल्याला मिक्स करायची. अंशुमन जे विसरला होता त्याला हळूच मी कानात सांगितलेलं आहे. बरं झालं. पण ही पेस्ट आता मिक्स झालेली आहे. आणि यानंतर आपल्याला लागणार आहे कढई. किती छान. अरे फार नवीन शोध लावलास. शेवटी भाजी करायला कढई लागणार. एवढा कॉमन सेन्स नसेल तर त्या खवय्याचा तरी काय उपयोग. वा, मिक्स छान झालंय. तर मी गॅस लावून घेतो आणि कढई ठेवतो. हो येस. कढईमध्ये थोडस तेल लागणार आहे. हो 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 थोडस आलंय आलंय सगळं बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे. येस येस. आता हे 2 लवंग, 2 लवंग, 2 काळी मिरी, 2 काळी मिरी. काळी मिरी सुद्धा मर्यादित प्रमाणात टाकायची म्हणजे बाधत नाही. त्यानंतर 2 दोन वेलची. त्या फोडून टाकायच्या असतात. नाही याचं याची गरज नाही. अजिबातच नाही. नाही आणि माझ्या रेसिपी मध्ये गरज नाही. नाही त्याचा अच्छा, सुगंध तुझं- हा. सुगंध त्याचा येणार नाही ना. न येणार मी मी सांगतो. मी मध्ये मध्ये निवेदकाचं काम करू का? हो. हे बघ आता बघ. आता त्याला वेलचीचा जो एक छान असा Flavor. सुगंध येईल हा. फ्लेवर. आता बघ. आता हे चक्रीफूल नुसतं चक्रीफूल. दाखवायला आणलेलं ते आहे का? टाकायला आणलेलं आहे. एक चक्रीफूल टाकायचंय. मर्यादित टाकायचं. हा. शहाळ्याची भाजी म्हणून दनादन चक्रीफुलं टाकू नका. हो. मीठ मीठ नाही आधी. ते आता नंतर. इथे तर फसलंय तुझं लगेच मीठ नाही. थोडस आलं घालावं लागेल मला थोडंसं. वाटतं. नाही थांबा नाही. नाही. तो पण फसलाय. हा आता हे चुकत चाललेलं आहे. पण आम्ही खाण्यात चुकत नाही. आ हा 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 हा. हाच तो तडका. बस सुगंध आला विलायचीचा सुंदर असा. आला. आला.